नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा एक प्रश्न आपल्या समोर आहे. या ठिकाणी 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा घेतल्यास 4,500 रुपये असतील तर प्रत्येकी किती नोटा असतील 4,500 रुपयांमध्ये? तर अशा प्रकारचा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. NK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यामध्ये येणारा नेहमीचा प्रश्न नाणी व नोटा यावर आधारित हा प्रश्न आहे आणि हा कसा सोडवायचा, चला तर मग आपण सुरुवात करूया. आपल्यासमोर हा प्रश्न आहे. या ठिकाणी 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयाच्या नोटा समान नोटा घेतलेत, म्हणजे नोटा समान आहेत आणि रुपये एकूण रुपये आहेत 4,500. जे एकूण रुपये असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत वरती. 4,500 रुपये घ्यायचे आहेत आपल्याला अंशामध्ये आणि नोटांच्या ज्या किमती आहेत त्यांची बेरीज करायची आपल्याला. 100 रुपयाची आहे, 50 रुपयाची आहे, 20 रुपयाची आणि 10 रुपयाची. 100 आणि 50 150, 170, 180 म्हणजे नोटांच्या किमती झाल्या 180 रुपये. केली. आता आपल्याला या ठिकाणी क्रिया करून घ्यायचं आहे. हा शून्य कटला, हा शून्य कटला. या ठिकाणी 18ने आपल्याला 450ला भाग घालायचा आहे. 18 दुणे 36, इथे 9 उरतील, 18 पाचे 90. अशा पद्धतीने आपलं उत्तर येईल 25. म्हणजे ऑप्शन नंबर 3. प्रत्येक 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयाच्या प्रत्येकी 25 नोटा जर आपण घेतल्या तर आपल्याला 4,500 रुपये घेता येतील. समान नोटावर आधारित जर उदाहरण आलं तर अतिशय सोपी पद्धत आहे. एकूण रुपये वरती घ्यायचे आणि जे नोटा किंवा नाणी दिलेले आहेत ते आपल्याला छेदामध्ये घ्यायचे आणि भागाकाराची क्रिया करून घ्यायची. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे काढता येतं. अशाच व्हिडिओला पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.